परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी बेकायदेशीर अशी अमानुष मारहाण केली हे आता पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालामध्ये निष्पन्न झालेलं आहे। म्हणजे याचा अर्थच असा की पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची अमानुषपणे हत्या केलेली आहे आणि त्या हत्या झालेल्या असताना जेलला जाण्यापूर्वी त्याची जी मेडिकल एक्झाम केली होती ती एक्झामही आता चुकीची निघालेली आहे। जेल प्रशासनाने त्याला जेलमध्ये घेण्यापूर्वी त्याची जी ओळख परेड असते त्या ओळख परेडमध्ये अशा प्रकारच्या जखमा आणि वण याची नोंद केलेली नाही। असं असताना आज त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याचं पार्थिव देह आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या ताफ्यामध्ये परभणीकडे निघालेला असताना जाणीवपूर्वक आंबेडकरी कार्यकर्त्यांना चितावणी देण्यासाठी आणि त्यांना प्रक्षोभक करण्यासाठी जालनामध्ये पाचोडच्या जवळ आंबेगाव पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा डेड बॉडी घेऊन जाणारी अँब्युलन्स बेकायदेशीररित्या थांबवली। त्याला कोणतेही कारण नव्हतं आणि हे पार्थिव देह रस्त्यामध्ये जालना पोलिसांनी जवळजवळ 1 तास थांबवलं गेलं। 1 तास डेड बॉडी ही रस्त्यात बेकायदेशीरपणे कोणतेही कारण न सांगता थांबवणं याचा अर्थच असा की मेल्यानंतरही सोमनाथ सूर्यवंशी की जो आंबेडकरी वादी कार्यकर्ता होता, आंबेडकरी समाजाचा मुलगा होता, त्याच्या मृतदेहाची विटंबना जाणीवपूर्वक जालना पोलिसांनी केली। संपूर्ण राज्यात सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येनंतर आंबेडकरी समाज हा प्रक्षुब्ध झालेला आहे। आंबेडकरी कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत, आंबेडकरी जनता संतप्त झालेली आहे आणि असं असताना त्याचा पार्थिव देह परभणीला शांततेमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी पोलिसांची असताना सुद्धा केवळ पुन्हा एकदा दंगा घडावा, पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था बिघडावी या हेतूने जालना पोलिसांनी पाचोडच्या जवळ आंबेगाव पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा पार्थिव देह घेऊन जाणारी अँब्युलन्स थांबवली आणि 5-10 मिनिटं नाही कोणतेही कारण न सांगता जवळजवळ 1 तास रस्त्यावर ही अँब्युलन्स आणि त्याचा पार्थिव देह जालना पोलिसांनी रोखून धरून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाची विटंबना केली आणि हा संगणनीय आरोप गंभीर असा कायद्यामध्ये गुन्हा आहे आणि तो गुन्हा जालना पोलिसांनी जाणीवपूर्वक केला। या संदर्भात जालना पोलिसांवर बी कायदेशीर असा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भारतीय दलित कोबऱ्याच्या वतीने आमची मागणी आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अमानुष अशी मारहाण केली, भरल्या ताटावरनं उठवलं आणि ही मारहाण झाल्यानंतर त्या मारहाणीच्या जखमा, त्याला दिलेला शारीरिक मानसिक त्रास यामुळेच त्या छळामुळेच त्याचा मृत्यू झाला आणि याची ही हत्या आहे आणि ही हत्या परभणी पोलिसांनी केली। आज बऱ्याचशा आंबेडकरी संघटनांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं, पण या महाराष्ट्र बंदच्या आव्हानामध्ये भारतीय दलित कोबरा काही सहभागी झाला नाही। त्यामुळे महाराष्ट्र बंदचा महाराष्ट्रामध्ये किती प्रभाव पडला किंवा नाही पडला याची आम्हाला काही माहिती नाही, परंतु भारतीय दलित कोबऱ्याच्या वतीनं संपूर्ण आंबेडकरी जनतेला आज सर्व राज्यामध्ये सर्व तालुका आणि जिल्हा पातळीवर निदर्शनं आणि निषेध कार्यक्रम आम्ही जाहीर केले होते आणि त्याच्यानुसार आज माझ्या माहितीनुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेकडो नव्हे तर हजारोच्या संख्येनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंबेडकरी जनता रस्त्यावर आली, त्यांनी या घटनेचा निषेध केला आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये देण्याची मागणी केली। त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आणि त्याच्या हत्येला जबाबदार असलेल्या सर्वच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटकेची मागणी केली। सरकारकडून अजूनही आम्ही आशादायी आहे। सोमनाथ सूर्यवंशी फक्त आंबेडकरी विचाराचा आहे, आंबेडकरी समाजाचा मुलगा आहे, म्हणून सरकारने
त्याच्या हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना अजून अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही। त्यामुळे आमची सरकारला मागणी आहे की आपण गुन्हा दाखल करून हत्येत जबाबदार असलेल्या सर्व लोकांना अटक करावी, अन्यथा लवकरच राज्यातील आंबेडकरी सर्व पक्ष संघटनांची बैठक ही होणार आहे आणि त्यामध्ये भव्य अशा आंदोलनाची घोषणा होईल। सोमनाथ सूर्यवंशी याला संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीनं आज त्याच्या पार्थिव देहाला अग्निदाह देताना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जय भीम आणि त्याला मानाचा जय भीम करतो।